वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा नवीन ब्लॉग आपण स्टार्ट करत आहोत. आजचा हा प्रश्न आहे की ब्लॉग तयार करायचं का नाही. लोक मला म्हणतात की हे काय टाइमपास करायला आहेस, हे फालतूगिरी करायला लागलायस, नुसतं कॅमेरा घेऊन फिरत असतो. तर त्यांना कोण सांगणार आहे. सुरुवात अशीच होते ज्यांच्याकडं इक्विपमेंट नसतील किंवा ट्रायपॉड नसेल, रिंग नसेल. जसे व्हिडिओज तयार करायचे प्रयत्न आम्ही करतो, मी ट्राय करायला लागलो. मी असं म्हणणार नाही की मी परफेक्टली तयार करतो, अजून मी ट्राय करतो आहे. मी शिकतो आहे सुद्धा ह्यातनं कसं नवीन काय पद्धत वापरायची आणि कोणत्या पद्धतीनं ब्लॉग्स तयार करायचे. तर आजचा महत्त्वाचा प्रश्न हा राहिला की आपण आज काय करणार आहे. तर आजचं काय नाही, दररोजच्याप्रमाणे सगळे आवरलेलं आहे काम. बाकीचं सगळं दुकान उघडून साफसफाई करून परत देवाची पूजा पण झालेली आहे आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा आवरलेल्या आहेत. माल सगळा सेट केलेला आहे. मालाची कुठला माल आहे कुठला नाही ते सुद्धा झालेलं आहे. आणि आता आपण एक नवीन व्हिडिओसुद्धा माझ्या डोक्यातून कोणत्या पद्धतीने झालं हे स्टार्ट कशी करायचं हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे डीप इन्फॉर्मेशन सांगणार आहे. तर ती तुम्हाला कसं वाटेल, आवडते का नाही किंवा आणि काही इश्यूज असतील तर मला सांगा, जेणेकरून मी तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकतो. आजचा डेलीचा ब्लॉग आणि तुम्हाला आवडेलच मला अपेक्षा आहे. तर पुढं बघूया कसं कसं चालतंय. समोर आलेलं आहे या डाळ अर्धा आणि गुळ अर्धा. अजून काय दुसरं काय नको. अडुसष्ट 68. बाकीनी मंडळी कसं आहात, सर्व ठीक. आज बहुतेक थोडं शांत दिसते मार्केट, कारण सण असल्यामुळे कालच आमची मोस्टली खरेदी झालेली आहे संध्याकाळीच. आणि आता थोडंसं गिऱ्हाईक कमीच आहे. जे थोडं बहुत राहिलेलं असतं, ज्यांनी न्यायचं राहिलेलं असतं त्यांच्या कामामुळे ह्याच्यामुळे ते नेत आहे. देतच राहू, कसं कसं चालेल. बहुतेक कोणतं आलेलं आहे, बघू आता काय सांगतो काय हवं आहे त्यांना. बोला घेऊ. बरं 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 ठीक आहे. गावाकडे एक गोष्ट मला खूप आवडते की इथली लोक अडचणीत सुद्धा एकामेकाच्या मदतीला येतात. काही अडचण असो, म्हणजे कुणाच्या घरामध्ये प्रॉब्लेम्स आले असतील किंवा गरज कुणाला पडली असेल तर मदत करतात. हां, थोडं फटका स्वभावाचे असतात हे सर्व लोक, पण मदत मात्र करायला मागं पुढं पण बघत नाहीत. त्यांच्याबरोबर तुम्ही जर सरळ बोलला, सरळ राहिला तर ते तुम्हाला शहरातनी बघितलं किंवा आणि कुठं तर बघितलं तर ही गोष्ट मला खूप कमी दिसली. जसं मी आता बाहेर राहायला होतो, तर कुठं होतो काय होतो हे आपण नंतर सांगेनच तुम्हाला. मी MBA मार्केटिंगसाठी मी बाहेर शिकलो. माझं जर सांगलीमधनं तर मी माझं ग्रॅज्युएशनपर्यंत कंप्लीट झालेलं, इथं डिग्री घेतली आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मी पुण्याला बाहेर गेलेलो होतो. तर तिथं मी बघितलं की लोक जरी कुणाची घरात काही म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण म्हणलो कुणाला लागलं किंवा काय झालं तरीसुद्धा लोक लक्ष देत नाही, तिथं निघून जातात. पण इथं तसं मी बघितलेलं नाही. इथं मी बघितलं की
एका माणसाला लागले की अखंड गाव तिथं जातं आणि त्या माणसाची विचारपूस करतं की बाबा कसा आहेस, चांगला आहेस का, लागलं नाही ना, ठीक आहेस का, ह्या सर्व गोष्टी विचारतात. म्हणजे मला तर असं वाटते की शहराच्या हिशोबानं हां, गावामध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स असतात. मी नाही म्हणणार नाही. लोकं म्हणतात सुद्धा, सांगतात सुद्धा, बाबा गावामध्ये असं आहे, तसं आहे, ह्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी नाहीत किंवा लोकं अशी वागतात. कारण त्याचं कारणही असते की त्यांच्या आता आपण जसं आपल्या ह्याच्यामध्ये झोनमध्ये जर एखादा बाहेरचा व्यक्ती आला, ज्याला आपली कोऑर्डिनेट्स किंवा आपलं काय म्हणतो आपण वेव्ह जर पटल्या नाही, तर प्रॉब्लेम येतो. तसंच हेच आहे. आपल्या ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर इथली लोकं जर तुम्ही त्यांच्याशी मोकळेपणाने बोलला किंवा त्यांना समजून घेतलं, तर ते सुद्धा पूर्णपणे मोकळेपणानं तुम्हाला ॲक्सेप्ट करतील आणि तुम्हाला त्या गोष्टीचं त्यांना करायला खूप आवडेल. पण त्यासाठी पहिला तुम्हाला स्वतःला चेंज व्हायला पाहिजे, ना की त्यांना. बहुतेक नवीन गिराईक आलेलं आहे, बघू त्यांना. तुम्ही ह्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. कारण महत्त्वाचं आहे, जेव्हा नवीन नवीन व्हिडिओ जसे जसे माझे पडतील तसे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील नवीन नवीन व्हिडिओजचे. तर प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ते जे खालच्या सबस्क्राईबचे शेजारी असतं ना, त्याला पक्क आठवणीनं. ओके, चला बाय.